नमस्कार मित्रांनो, मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आमच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण ब्राझीलमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण नक्की ब्राझीलमध्ये काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी निरंतर मिळत राहणार। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण ब्राझीलमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार? या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की अक्षरशः ब्राझीलमध्ये अशी कोणती घटना घडणार आहे की ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरती होणार आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। चला बघूया। तर बघा मित्रांनो, ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे, परंतु ब्राझीलमध्ये जी सोयाबीनची पेरणी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यात होत असते, तर यंदाच्या वर्षी कास्तकार बांधव सोयाबीनची पेरणी कमी करणार आहेत। कशामुळे कमी करणार आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये सातत्याने जो बाजार भाव आहे तो खाली खाली येत गेला। जो बाजार भाव ब्राझीलचा सोयाबीन आल्यानंतर $12 प्रति बुशेलच्या वर होता, तो बाजार भाव कमी होत 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 सध्या $9.5 प्रति बुशेल्स पर्यंत आलाय। आणि यामुळे ब्राझीलमध्ये कास्तकार बांधवांना म्हणावा तसा निव्वळ नफा या वर्षी मिळाला नाही, म्हणून तेथील कास्तकार बांधव या ठिकाणी सोयाबीनच्या ऐवजी गहू नाही तर मका किंवा इतर पिकाला पसंती देण्याची शक्यता तिथं दिसत आहे। म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की ब्राझीलमध्ये यंदाच्या वर्षी पेरणी कमी होणार, पेरणी कमी झाली तर उत्पादन कमी होणार आणि या सर्वांचा परिणाम मागणी आणि पुरवठ्यात दिसणार। जर असं सगळं घडलं तर मित्रांनो, मागणी आणि पुरवठ्यातील ही तफावत बाजार भावाला आधार देणार, त्यामुळे सुरुवातीला जागतिक भाव वाढणार व त्यानंतर देशातील बाजार भावाला आधार मिळणार। आणि हा जो आधार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव 5,000 गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की देशांतर्गत बाजारामध्ये ब्राझीलमुळे डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 गेला तर आश्चर्य वाटायला नको। पण एक गोष्ट लक्षात घ्या, घाई गडबडीत आपण दिवाळीच्या आसपास कमी भावात सोयाबीन विकू नका। यंदा सरकार पण खरेदी करणार आहे। ब्राझीलमधून पण चांगली बातमी, अर्जेंटिनातून पण येत आहे, म्हणून 5,000च्या भावाची अपेक्षा करायला हरकत नाही। परंतु याच्यासाठी जोडले रहा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रसह। इथं प्रत्येक अपडेट वेळेच्या अगोदर मिळते, ज्यामुळे होतो आपला फायदा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.